आपल्याला देखील मोफत गॅस कनेक्शन हवं असेल तर सदर व्हिडिओ पूर्ण बघा, ज्यामध्ये यासाठी कोण अर्ज करू शकते, कागदपत्रे कोणती लागतील, कोण पात्र असेल याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही अजूनही लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधनाचा वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश गरीब व गरजू महिलांना सदर योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आपल्याला pmuy.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे। सदर अर्जाची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यात डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्ही यावर क्लिक करून तुमचा अर्ज हा पूर्ण करू शकणार आहात। या योजनेचा लाभ आता कोणाला मिळतो तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना, महिलांना ज्यांच्या नावावर आधीपासून एलपीजीचं कनेक्शन नाही असे व शासनाने निश्चित केलेल्या पात्रता व निकषांची जी पूर्तता आहे, जे लाभार्थी करतील अशा लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत असतो। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे यात आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो यासारखे डॉक्युमेंट्स आपल्याला या अर्ज करण्यासाठी लागत असतात। आता पुढचा मुद्दा म्हणजे अर्ज कसा करायचा। सर्वप्रथम आपल्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये भेट द्या, तेथे उज्ज्वला योजनेचा अर्ज भरावा लागेल। आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतरच पडताळणी केली जाते आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन हे दिले जाते। महत्त्वाच्या सूचना, अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरायची। कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नका। अधिकृत गॅस एजन्सीचा किंवा शासनाच्या पोर्टलवरच अर्ज करा। कुठल्याही फेक वेबसाईट वरती अर्ज करू नका। मित्रांनो, उज्ज्वला योजना ही महिलांच्या आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इतर गरजूंपर्यंत व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।